आचार्य या प्रकरणाची 22 प्रश्ने आपली झालेली आहेत. आज 23व्या प्रश्नापासून आपण पुढे बघणार आहोत. आजचं वचन आहे, कानड देशा तेलंग देशा न वचावे, ते विषय बहळ देश ते अवधूत मान्य. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं, जाणत्या विखो सुखाते नेरी. तर मग जाणकार व्यक्तीने कुठे असलं पाहिजे. मग स्वामींनी सांगितलं की आपण ते कवणी नेणे म्हणजे आपण कुणाला ओळखत नाही, आपल्याला कोणी ओळखत नाही, आणि आपण कवणा ते नेणी जे म्हणजे आपण कुणाला ओळखत नाही, दोन्ही आहे. आपल्याला सुद्धा ओळखणारं कोणी नसलं पाहिजे आणि आपणही कुणाला ओळखणारे नसलो पाहिजे. असे अनोळखी सगळ्याच बाबतीमध्ये जे ठिकाण आहे, अशा ठिकाणी त्या जाणकार व्यक्तीने जर का राहिलं, निवास केला, तर मग काय होईल, त्यांचं जे आचरण जे आहे योग्य पद्धतीने होईल. ओळखीचा भाग नसल्यामुळे चांगले पदार्थ किंवा आवर्जून चांगला जो विखो पदार्थ जो आहे तो काही भेटणार नाही. ओळखीचे असतील तर काय होईल, चांगले पदार्थ भेटतील. आपल्या कोणी ओळखीचा असेल तर ते आपल्याला चांगले पदार्थ देतील, किंवा आपल्या कोणी ओळखीचे असतील तर आपण तो चांगला पदार्थ घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ, की हो आमच्या ओळखीचे आहे तिथे, म्हणून आपण त्यांच्याशी ते अपेक्षेने त्यांच्याकडे बघू. म्हणजे या ठिकाणी स्वामींनी अस्थिपरीचं निरालंबी वचन जे आहे ते वचन याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे ओळखीचं जे आलिंबन आहे, एकमेकांची ओळख, हे सुद्धा एक प्रकारचं आलिंबन आहे. आपण एखाद्या स्थानाकडे जात असतो त्यावेळेस ते स्थान किती महत्त्वाचं याच्याही पेक्षा, स्थानवंदनाला जे जातात ना त्यांचा हा प्रकार आहे, ते स्थान किती महत्त्वाचं आहे पेक्षा पण आपले तिथे ओळखीचे आहेत का हे सगळ्यात आधी बघितलं जातं. डोमेग्रामला गेलो असं पण आपल्या तिकडे कोणी ओळखीचं नाही आहे, मग दुसऱ्या कुठल्या तरी स्थानाला जायचं, म्हणजे महास्थान सोडून द्यायचं, कारण ओळखीचे नाही आहेत आपल्या. हे शेवटी काय आहे, आलिंबन आहे. असे आलिंबनं सुद्धा आपल्याला काय करायचे, त्यागायचे आहेत. उलट जिथे तुमची ओळखीच नाही आहे आश्रमामध्ये, किंवा तुम्ही कोणाला ओळखत नाही, फक्त आहेत महानुभाव पंथी दंडोत केला, बस मी महानुभाव आहे हे त्यांना पटलं, झालं. तुमची काय व्हायची ती सोय बरोबर होणार आहे. परमेश्वर सोय बरोबर करतीलच तुमची काय ना काय. त्या ठिकाणी जर का ओळखीची भाग असेल, डोमेग्रामला तुम्ही गेलात आणि शिन्नस्थळीकडे जो आश्रम आहे त्या आश्रमातले तुमचे लोक ओळखीचे असतील, तर तुम्ही काय कराल माहिती आहे का, स्थानवंदन नंतर करणार. तुम्ही एकदा गाडीतनं उतरली की सगळ्यात आधी आश्रमात जाणार, बॅग ठेवणार, पाणी बिनी पिणार, आणि तिथे जास्त वेळ आपण त्यांच्याशी बोलण्यामध्ये घालवणार. तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुमचं कोणीच ओळखीचं नाही आहे तर तुम्ही सगळं आटपून आलेला असाल, चहा पाणी जेवण सोबत असेल कदाचित, आणि त्या ठिकाणी उतरले की तुम्ही आधी स्थानवंदन कराल. आधी काय म्हणजे तुम्ही स्थानच वंदन कराल, बस. आधीच कुठल्या बाकीच्या गोष्टी तुम्ही करणार नाही. आणि ओळखीचे जर का असतील मग तिथे आपण गप्पा टप्पा करत बसणार. आश्रमात गेल्यानंतर आपण तिथे जरी कुठे धर्मवार्ता करतो की बाबा या स्थानांचं काही माहिती सांगा काय वगैरे, काहीच नाही. आपण त्यांच्याशी हेच बोलत राहतो की कधी निघालो, कधी आलो, असं झालं तसं झालं, मग सुट्ट्या आहेत. इतक्या अन्य वार्ता आपण करत असतो की त्या आश्रमातल्या लोकांचा सुद्धा धर्म आपण थांबवून टाकत असतो. ओळख असली की हे नुकसान होतं. तुम्हाला असं वाटतं ओळख असल्यामुळे फायदा झाला, आमची सोय झाली. तुमची बाकीची जी सुविधा सोय जी काय राहण्या खाण्यापिण्याची ती झाली, त्याच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही आहे. कारण की प्रत्येक आश्रमात गेल्यानंतर तुमची सोय होते म्हणजे होतेच, नाही असं नाही. परंतु तुमची जी काही धार्मिक आध्यात्मिक सोय झाली पाहिजे होती ती नाही झाली. तुम्ही काय केलं, स्वतःची गैरसोय करून घेतली. ओळखीमुळे अन्य वार्ता सुरू झाली आणि अन्य वार्तेमुळे आपली जे काही कणव आपल्याला निष्पन्न झाली असती नामस्मरणाने, तिथल्या लीळा चिंतनाने, तर त्याची आपण गैरसोय करून टाकली. आणि सोबतच त्या ओळखीच्या आश्रमात गेल्यामुळे काय झालं की त्यांचा पण विधी विधान वगैरे सगळं थांबल्या गेलं. आता एखाद्या आश्रमात तुम्ही जर का म्हटले आम्ही 100 लोक येत आहोत 3 वाजता, तुम्ही गेले तिथे गाडी घेऊन, परंतु त्या ठिकाणी 3 वाजता पोथी चालू होते,
3 ते 4 आणि त्याच्यात आपला गोंधळ. म्हणजे काय झालं, त्यांचा विधी पण ठाकतो. काही ठिकाणी आता समजा पोथी थांबवतच नाही, वांबोरी असेल तिथे कोणी जरी आलं तरी पोथी थांबणे नाही, पोथी त्या वेळेच्या वेळेला होते. म्हणजे सगळ्या ठिकाणी पोथी वेळेच्या वेळीच होते सगळ्याच आश्रमावर. परंतु कधी कधी काय होतं की तुम्ही गेल्यामुळे पोथी तर चालू राहील, पण जे काही तिथे काही अशी काही लोक आहेत की ज्यांना आल्या गेलेल्यांना बघायची सेवा दिलेली आहे, त्यांची व्यवस्थापन करण्याची सेवा दिलेली आहे, त्यांची तर पोथी सुटली की नाही. त्यांना जावं लागेल, गाडी आली म्हणजे त्यांना पाणी द्या, हे करा ते करा. म्हणजे हे काय आहे की आपण इतरांची गैरसोय करू नये आणि त्याच्यामुळे आपले ओळखीचे नसतील तरी चालतील. परमेश्वर एक ओळखीचा असणं गरजेचं आहे. धर्मदृष्ट्या धर्म ओळखीचा असणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या ज्या सुख सुविधा वगैरे जे काय आहेत ते कुठे ना कुठे तुमच्या होणारच आहेत. आणि म्हणून स्वामींनी आवर्जून सांगितलेलं आहे की आपल्याला कुणी ओळखत नाही आणि आपण कुणाला ओळखत नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा, एकदा ओळखीच्या आश्रमात जाऊन बघा आणि नंतर अनोळखी आश्रमात जाऊन बघा. तर त्याच्यामुळे काय होणार की अनोळखी आश्रमात कदाचित तुमचं देवधर्म स्मरण हे चांगलं होईल, कारण तुमच्याशी कोणी बोलणारच नाही आहे तिकडे. अनोळखी असल्यामुळे कोणीच बोलणार नाही तुमच्या, तुम्ही कोणाशी बोलणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की जो जाणकार व्यक्ती आहे त्यांनी शक्यतो अनोळखी ठिकाणी बसावा, अनोळखी ठिकाणी जावं. बघा, जसं तुम्ही डोमेग्रामचंच उदाहरण घेऊ. आपल्याला शिन्नस्थळीला स्मरणाला बसायचं असेल किंवा कुठल्या स्थानाला स्मरणाला बसायचं असेल तर आपण अशी जागा बघतो की जिथे कोणी नाही आहे, लांब लांब लोक बसलेले आहेत. लांबची जागा आपण निवडतो जेणेकरून कुणी आपल्याच्या संपर्कात येऊ नये, कुणी आपल्याशी बोलू नये किंवा कुणी बोलत असेल तर त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू नये. अशा दृष्टिकोनातनं आपण विधी आचरण्यासाठी ते स्थळ बघत असतो. या ठिकाणी आपण जर का माईमभट्टांचं प्रमाण घेतलं तर माईमभट्ट स्वामींच्या सन्निधानी आले का राहायला? कुठे गेले ते? रिद्धपूरला गेले. का गेले? कारण की त्यांना हे भीती होती की इथे कोणतरी आपल्या ओळखीचं भेटेल किंवा अशी कोण व्यक्ती भेटेल की ते आपल्याला ओळखतात, अशी कुठली व्यक्ती भेटेल की आपण त्यांना ओळखतो. जर का ते ओळखीचे लोक भेटले, आपल्याला ओळखणारे लोक भेटले तर ते म्हणजे अहो तुम्ही इथे कुठे, म्हणून ती बातमी घरापर्यंत पोहोचेल. किंवा ओळखीचा व्यक्ती आपल्याला भेटला की मी ज्यांना ओळखतो, मग माईमभट्टांसारखा ओळखीचा व्यक्ती भेटला तर काय होईल? माईमभट्ट त्यांना विचारतील कुटुंब परिवार निकेनी असे काय चाललंय तिकडे वगैरे काय. म्हणजे हा एक मोह होऊ शकतो. जे मार्गात राहणारे लोक आहेत आपल्या ओळखीचे आहेत, मग कधी काळी जर का आपण आश्रमात गेलो त्यांना भेटलो वगैरे, मग निघताना म्हणतो काय मग घरी काय सांगायचं, निरोप काही गरज नाही आहे. त्यांना घरची आठवण का करून देतो आपण? आश्रमातल्या लोकांना तुम्ही कर्मराटीची आठवण का करून देता? उलट त्यांना तुम्ही ती आठवण काढूनच दिली नाही पाहिजे. म्हणजे हे काय आहे, आपण ओळख असल्यानंतर अशा प्रकारे आपण आपली सुद्धा म्हणजे धर्महानी होते आणि समोरच्याची सुद्धा धर्महानी त्याच्यातून होऊ शकते. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं मागील वचनामध्ये की ती आपण्या ते कवणी नेणे आणि आपण कवणा ते नेणीचे ऐतिहास स्थानी असावे. मग असं कुठलं स्थान किंवा म्हटलं अजून काय काय वर्ज करायचे? संपूर्ण ठिकाणी जायचं का आपण? ना. संपूर्ण भारत आपल्याला हे आहे का विधी आचरण्यासाठी स्वामींनी विहित केलेला आहे का? स्वामींनी त्यातल्या त्यात सांगितलं की कुठे असावं आणि कुठे नसावं, या दोन्ही गोष्टी स्वामींनी सांगितलेल्या आहेत. कुठे असावं हे स्वामींनी सांगितलं, परंतु स्थळ जागा याच्यामध्ये काही काही जागा, काही काही गावं, काही काही विभाग हे कसे आहेत? निषिद्ध आहेत. जसं एखाद्या ठिकाणी असा भाग असेल की ज्या ठिकाणी सगळे हिंसक लोक राहतात, म्हणजे जिकडे समुद्र किनाराच आहे, मग त्या ठिकाणी सगळी हिंसाच हिंसा. ज्या भागात जे काही मिळतं सहजपणे ते खाणारे लोक तिथे जास्त असतात. मग आता त्या ठिकाणी आपण जावं का? हिंसावरती तीये स्थानी महात्मेनी असू नये. म्हणजे त्या ठिकाणी महात्मेनीचा अर्थ काय? फक्त दीक्षा घेतलेले नाही, उपदेश घेतलेले सगळेच आले त्याच्यामध्ये. म्हणजे मी मागेही सांगितलेलं सस्याला स्वामी महात्मा म्हणतात, बरोबर? तर एकंदरीत
या ठिकाणी आपल्याला ते बघायचं आहे की काही काही ठिकाणं जे आहेत असतात ते निषिद्ध असतात, त्या ठिकाणी जायचं नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं जात्रे क्षेत्र न वचावे. ज्या ठिकाणी देवतेंच्या यात्रा किंवा देवतेंचं क्षेत्र आहे, जे देवतेचं क्षेत्र म्हणजे ते गावच आलं. किंवा कधी कधी असेल की ज्या ठिकाणी यात्रा म्हणजे त्या ठिकाणी देवतेचं ठिकाण समजा तिथे नाही आहे, पण त्या देवतेच्या नावाने दुसरीकडे यात्रा भरत असेल ते गाव, असं जर का असेल काही, तर मुळामध्ये देवता ज्या ठिकाणी त्या गावाला तर जाऊच नाही. परंतु ज्या ठिकाणी त्या देवतेच्या नावाने काही यात्रा वगैरे काही भरत असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ नये. आणि त्याच ठिकाणी यात्रा भरते तर त्याच्यात सुद्धा जाऊ नये. आता कधी कधी काय आहे की नपाळत्याची गाव आहे, शिर्डीच आहे समजा, आणि त्या ठिकाणी त्या तिथल्या दैवताच्या नावाने काहीतरी यात्रा भरते आणि ती यात्रा त्या मंदिरापासून लांब आहे, 2-3 किलोमीटर लांब आहे. तर मग आता त्या गावाला त्या यात्रेमध्ये आपण जावं का? आपण म्हणू तर 3 किलोमीटर लांब आहे, मंदिर खूप लांब आहे तिथून. मंदिर जरी लांब असेल तर नाव कुणाचं आहे? नाव त्याचंच आहे ना, त्या दैवताचं नाव आहे आणि त्या नावाने ती यात्रा चालू झालेली. मग त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये आपण खरेदीसाठी, काही खाण्यापिण्यासाठी, काही वस्तू घेण्यासाठी, एवढंच काय तर नुसतं फिरण्यासाठी सुद्धा जाऊ नये. एवढं त्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. कुठल्या तरी रामनवमी म्हणा वगैरे काही अशा निमित्ताने काही ठिकाणी काय होतं, हे यात्रा भरत असते किंवा काही त्या नावाने काही गोष्टी होत असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ नये. अशा पद्धतीने निषिद्ध ठिकाणं स्वामींनी सांगितलेले आहेत. जसं आत्ताच वचन बघितलं, हिंसा वर्ते तीय स्थानी, म्हणजे त्या ठिकाणी आपण जाऊ नये. विकल्पजनित क्रिया ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी जाऊ नये. विकारजनित क्रिया जिथे असतात, फलत्या फुलत्या वृक्षाखाली न बैसावे स्वामी सांगतात. म्हणजे त्या ठिकाणी विकारजनित ते वातावरण आहे. विकारजनित म्हणजे कसं की आपली मूळ स्थिती बदलवणारे आहेत. तुम्ही स्मरण करता आहेत आणि एकाएकी तुम्ही बघितलं, अरे बापरे, आंब्याचं झाड आणि आंबे लागलेले आहेत, एवढ्या छोट्या झाडाला आंबे, घनदाट सावली, आता आपल्या स्मरणात मन लागेल का? नाही. आपण त्या सावलीचा आस्वाद घेऊ किंवा तो काही वास येईल त्या पदार्थांचा, फळांचा, त्याचा आपण आस्वाद घेऊ आणि त्याच्यामुळे ते विकारजनित त्या गोष्टी होतील. किंवा एखादं फूल आहे, फुलांचीच बगीचा तुम्ही बघितला, आपण गाडीतनं चाललो आणि एकदम फुलांचा बगीचा बघितला, तर काय होतं, सगळे लोक आकर्षित होतात, बघा फुलं बघा किती आहेत, म्हणजे विकारजनित आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण थांबू नये, कारण की त्या ठिकाणी थांबलं तर आपलं निम्मा अधिक लक्ष तिकडेच जाईल. तुम्ही कुठल्या स्थळी फिरायला जाता, उंच हवेचे ठिकाण, मग त्या ठिकाणी काय होतं, हे विकारजनित समजा ठिकाण आहे, ते राजस ठिकाण आहे, अनेक लोक फिरायला येतात. तिथे गेल्यानंतर आपला दिवस कशात जाईल, निसर्ग बघण्यातच जाईल. इकडून सूर्य निघाला, चला चला बघायला, तिकडे सूर्य डुबायला लागला, चला चला बघायला, इकडे धुकं निघालं, तिकडे ऊन निघालं, इकडे हे आहे, तिकडे ते आहे, म्हणजे आपला पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जाणार. परंतु देव आठवेल का त्यावेळेस? म्हणजे जाऊ नये बघायला अशातला काही भाग नाही बरं का. तुम्ही म्हणाल बाबा सहलीला जायचं की नाही, लगेच प्रश्न यायला लागतील. जावं काही हरकत नाही, परंतु तुम्ही कुठेही जा, विकल्पजनित ठिकाण आणि हिंसाजनित ठिकाण सोडून तुम्ही कुठेही जा, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर देव आठवल्या गेला पाहिजे. कदाचित तुम्हाला विकल्पजनित ठिकाणी जावं लागेल. आपल्या मुलीच्या सासरी जर का काहीतरी पूजन आहे, जावं लागणार. आता मुलगी आहे आपली, मग अशा ठिकाणी जावं लागलं. किंवा काही अशा काही गोष्टी आहेत की तुमच्या बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये काहीतरी पूजन आहे आणि तुम्हाला येता जाता त्याच रस्त्याने गेटने बाहेर यायचं आहे, मग अशा वेळेस विकल्पजनित ठिकाण आहेत, घर सोडून जाता येत नाही. मग काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपला देवधर्म आपण काय केला पाहिजे, अधिक केला पाहिजे. देवधर्म म्हणजे काय, नामस्मरण अधिक झालं पाहिजे. जसं ऊन वाढत चाललं की काय होतं, आपण एकच पंखा लावणार आहे, 2 पंखा लावतो. अजून ऊन वाढलं की आपण काय लावतो, कूलर लावतो. मग
अजून ऊन वाढलं की काय होतं, लोक एसीचा विचार करतात. म्हणजे जसं उन्हाळा वाढतो तसं त्या थंड करणाऱ्या जे काही यंत्रणा आहे त्याची वाढ वृद्धी आपण करतो. तसंच आहे की जसा विकल्प प्रभाव वाढेल आसपास आपल्या, तेवढं तुम्ही देवाचं नाव अधिक प्रमाणामध्ये घेतलं गेलं पाहिजे. तर अशी जी काही निषिद्ध ठिकाणं आहेत, भोगस्थानी न बैसावे असे काही स्वामींनी वचनं सांगितलेले आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्यातला जो धर्म आहे तो कुठेतरी कमी 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 व्हायला लागतो. हे तुम्हाला कळत नाही बरं का, लक्षात येणे नाही. आपलं जे काही नेहमीच आपलं वर्तन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, याच्यामध्ये कितीतरी प्रकारे आपण चुकीच्या क्रिया करत असतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा, याच्यात आपल्या देहाचं आंतरिक नुकसान होतं. हे तुम्हाला कळतं का? आपण उठसूट फक्त आरशात चेहराच बघतो, चेहराच सजवत राहतो, किती काळजी त्या चेहऱ्याची. परंतु लक्षात घ्या की तुमचं जे काही देहातला अंतर्भाग जो आहे, पोटाच्या आतमधला म्हणा वगैरे, याच्यामध्ये जर का तुमच्या त्या शरीराची काही हानी होत असेल तर तुमचा चेहरा कधी प्रसन्न राहणार नाही. चेहरा असा सुकलेलाच राहील. किती पावडर लावा, किती काही क्रीमा लावा, परंतु आपल्याला आपल्या शरीरातलं नुकसान कळलं पाहिजे की याच्याने हे नुकसान होतं आहे. आणि म्हणून ते नुकसान जर का तुम्ही टाळलं, ते शरीर जर का याच्यातनं तुम्ही जर का व्यवस्थित ठेवलं, तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला काही लावायची गरजच पडणार नाही. म्हणजे हे काय आहे, आपल्याला आपलं नुकसान कळलं पाहिजे. पण नुकसान कळतं का? ते विषय काय चालला आपला की विकल्पजनित, हिंसाजनित किंवा दोषजनित ठिकाणी गेल्यानंतर आपलं काय धार्मिक नुकसान होतं हे आपल्याला कळत नाही. कारण की आपण धार्मिकदृष्ट्या दक्षच नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही दक्ष असाल, म्हणजे जर का एखादा व्यापारी असतो, तो काय करतो, प्रत्येक व्यापारी बघा, तो दुकान बंद करण्याच्या वेळेस संध्याकाळी काय करतो, पैसे मोजतो. तो किती पैसे झाले, मग तो काय बोलतो, आज पैसे कमी झाले बरं का, आज चांगला व्यवसाय झाला, आज जास्त पैसे आले. रोजचा हिशोब असतो त्याचा. तसं तो रोज हिशोब करत असेल तर त्याला कळेल की पैसे कमी आले का पैसे जास्त झाले. तसं तुम्ही जर का रोज जर का विधी करत असाल तर तुम्हाला कळेल की आज गाठ्या कमी झाल्या, आज नामस्मरणाची बैठक कमी झाली. रोज 1 तास बसतो, आज पाऊण तासच बसलो. रोज 1 तास बसतो, आज किती 55 मिनिटं बसलो. तुम्ही म्हणाल की 5 मिनिटं तर आहे फक्त, परंतु स्मरण हे सोडवलंच जात नाही. तिथे 5 मिनिटं स्मरण न करणं म्हणजे हा सुद्धा मोठा दोषच आहे. कोणाच्या दृष्टीने? जाणकार व्यक्तीच्या दृष्टीने. सुखाते नेदी, त्याला 5 मिनिटं सुद्धा दुःखाते देतात. तर 5 मिनिटं लवकर उठलो आपण, किंवा 5 मिनिटं माझं उशीर म्हणजे कमी स्मरण झालं आज, म्हणजे हे काय आहे, ही जाणीव आपल्याला जर का असेल तर आपल्याला कमी जास्तपणा कळेल, तर आपल्याला धार्मिक नुकसान आपलं काय होतं ते आपल्याला कळणार आहे. आणि म्हणून असं धार्मिक नुकसान आपलं होऊ नये म्हणून स्वामींनी काही जागा निषिद्ध केलेल्या आहेत आपल्यासाठी की त्या ठिकाणी जाऊ नये. त्यापैकी आहे की कानड देशा तेलंग देशा न वचावे, ते विषय बह देश ते तावधूत मान्य. कानड देश आणि तेलंग देश म्हणजे आंध्र प्रदेशाकडचा तो जो काही भाग आहे, त्या ठिकाणी न वचावे म्हणजे त्या ठिकाणी जाऊ नये. का बरं ना? ते विषय बहळ देश म्हणजे तेच पदार्थांची लालुप्यता, म्हणजे पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये आहेत तिथे, खाण्यापिण्याचे वगैरे. तिकडे जर का तुम्ही शृंगार बघितलं तर शृंगार पण भरपूर प्रमाणामध्ये आहे. खाण्यापिण्याचे पदार्थ बघितलं तर ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी विषय म्हणजे विखो पदार्थांचं काय आहे, जड चेतन पदार्थांची त्या ठिकाणी खूपच मुबलकता आहे. अशा ठिकाणी जर का जाणं झालं तर काय होईल, जिथे मुबलक आहे सगळं. तुम्हाला जर का सांगितलं पाणी भरपूर आहे, मग तुम्ही नळ सोडून बसणार कुठे? तुम्हाला पाणी नाही आहे बरं का, एवढंच पाणी आहे, तुम्ही थोडं थोडं पाणी वापरणार. मुबलकता असली आपण त्याचा मोकळा उपयोग घेत असतो. आणि जर विखो पदार्थ तर इथे पण आहेत, महाराष्ट्रामध्ये पण आहेत, भारताच्या काय जगाच्या सगळ्याच टोकाला आहेत. परंतु ज्या ठिकाणी त्या मुबलक जे काही विखो पदार्थ आहेत, एखाद्या ठिकाणी त्याची मुबलकता आहे, एखाद्या ठिकाणी त्याची मुबलकता नाही.
कमी प्रमाणामध्ये आहेत, मग त्या ठिकाणी तेवढ्या पुरतंच तेवढं. म्हणजे काही ठिकाणी असं आहे की तिथे सणावारालाच फक्त पदार्थ बनतात चांगले. आधीचे लोक सांगतात की बाबा आमच्याकडे, म्हणजे वेगळ्या विभागातली लोक जे ती सांगतात की आमच्याकडे सणावारालाच भात बनतो बरं का. गावाकडे जर का गेलं तर काही रोज भात खातात अशातला भाग नाही. कोकणी लोक म्हणतात आमच्याकडे सणावारालाच भाताव्यतिरिक्त आम्ही काहीतरी बनवतो, चपाती वगैरे. असं होतं. विखो पदार्थ. आम्ही आमच्या गावाला गेलो, आमच्या देहाच्या गावाला. त्या ठिकाणी काय झालं की ते जेवायला वाढलं, ग्रस्त होतो मी तेव्हा. जेवायला वाढलं, काय काय सगळं वाढलं, चपाती सोडून सगळं वाढलं, पापड उपड सगळे, भात डाळ सगळं वाढलं. आम्ही म्हटलं तर भात खाऊन घेऊ, मग चपाती येईल. तो भात संपवला, परत भात आला वाढायला, आम्ही परत थोडासा घेतला. आता नवीन ठिकाणी गेल्यामुळे विचारायचं कसं चपातीचं काय. म्हटलं काही पद्धत असेल बा थोडीशी. जसं आळेफाट्या विभागात तुम्ही गेले, पुरणपोळीचं जेवण असं पुरणपोळी आणि एका वाट्यामध्ये सार आणि भात असं कालवूनच, म्हणजे ते भातावर सार टाकूनच देतात, ते सोबतच खायचं ते. तर अशा वेळेस आता आम्ही ते वाट बघतोय, ते भातच आणतायत. मग त्यांना शेवटी विचारलं की चपाती नाही का. ते म्हणे नाही चपाती नाही, भातच फक्त. आम्ही चपाती फक्त सणवाराला कधीतरी बनवतो. म्हटलं बापरे. म्हणजे आता हे काय आहे, प्रत्येक विभागामध्ये आता विखो पदार्थ आहे. चपातीचं पीठ आहे परंतु ते नाही बनवत. आता तुमच्याकडे पोळीचं सगळं पुरणपोळीचं साहित्य आहे, तुम्ही रोज बनवता पुरणपोळी. चपात्या रोज बनवतात पण पुरणपोळी रोज नाही बनवत. काही ठिकाणी भाकऱ्या रोज बनतात, चपात्या कधी कधी बनतात. म्हणजे हे काय आहे, मुबलकता आहे सगळीकडे, पदार्थ सगळीकडेच आहे, परंतु काही विभागामध्ये एवढी मुबलकता असते की तिथे कायम त्या गोष्टी चालू असतात. गोडधोड म्हणजे रोजच आहे. राजाच्या घरी रोजच दिवाळी बोलतात तसं असतं. काही विभागांमध्ये असतं की नाही, साधं खाणं असतं, सणवार आला की काहीतरी गोडधोड बनवायचं. तर त्यातल्या त्यात कानड देश, तेलंग देश असा आहे. म्हणजे ही त्या काळची गोष्ट आहे, आत्ताच्या काळची ही गोष्ट नाही आहे. आत्ताच्या काळामध्ये सगळेच विभाग कसे आहेत, सदन आहेत. कारण की आज दळणवळणाची साधनं एवढी आहेत की याच्यामुळे प्रत्येक पदार्थ भारताच्याच काय पण जगाच्या प्रत्येक टोकाला पोहोचतो. इथे भारतामध्ये पुरणपोळ्या तयार होतात आणि ते विदेशामध्ये एक्सपोर्ट केल्या जातात. म्हणजे असं सुद्धा आहे. म्हणजे इथे जेवण बनवून तिकडे पाठवण्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मोठा व्यवसाय आहे तो. म्हणून आजची ही गोष्ट नाही आहे, त्या काळातली ही गोष्ट आहे की ज्या वेळेस आम्ही जर का लीळा बघितली, डायंबा ते म्हणतात हा अवघा लोकू डंबे खावा. म्हणजे या लोकांना सहजपणे फसवता येतं. स्वामी म्हणतात कसं काय बरं सांगा बरं. ते म्हणतात देवा एकदा दुष्काळ पडला आणि खायला प्यायला काय ना काय करायचं, मग आता काहीतरी पोट पाण्यासाठी करावंच लागेल. मग आम्ही गेलो तेलंग देशात. बघा त्यांनी पण कुठलं विभाग निवडला, हा तेलंग देश. कारण की त्या ठिकाणी ते विषय बहळ देश, पदार्थांची त्या ठिकाणी भरपूर हे आहे, मुबलकता आहे. आणि तिथले लोक जे आहेत ते कसे आहेत, धार्मिक आहेत. धार्मिक कुठल्या दृष्टीने की त्या ठिकाणी पुढे स्वामी सांगतात की तेथ अवधूत मान्य, म्हणजे संन्यासी लोक जे आहेत त्यांची मान मान्यता त्या ठिकाणी विशेष प्रकारे केल्या जाते. सगळ्या ठिकाणी नाही होत बरं का. साधूंची मान मान्यता सगळीकडेच होते असं नसतं. काही ठिकाणी साधू आले, या बाबा बसा, म्हणजे हाय त्यांचं स्वागत थंड स्वरूपामध्ये होतं, काही ठिकाणी मध्यम स्वरूपामध्ये होतं. मी जसं नागपूरमध्ये गेलेलो होतो, प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर पाय धुणे आहे, घराच्या अंगणामध्ये. म्हणजे ह्या घरात गेलो त्यातला खेटून दुसरं घर आहे, त्या घरामध्ये गेलो तर तिथे लगेच अंगणामध्ये पाडबीट टाकलेलं आहे, तिथे पाय धुणे. म्हणजे प्रत्येक घरी तुमचे पाय धुतल्या जाणार. पाय गोरे होऊन गेले ते माझे. तर एकंदरीत काय, म्हणजे काही विभागामध्ये अशा पद्धतीने जे काही धार्मिकता एवढी असते की तिकडे अन्नदान मुबलक ते लोक करतात. त्याच्यानंतर काही सेवा असेल ती मुबलक करतात, पूजन हे ते ह्या गोष्टी, म्हणजे त्यांच्याकडे ती धार्मिकता असते. असं वाटतं त्यांना की काय करू आणि काय नाही असं होतं. त्याच्यानंतर मी जव्हार, वाडा, मोखाडा या विभागामध्ये गेलो.
तर त्या विभागामध्ये पण असंच आहे की गेल्यानंतर प्रत्येक घरी हेच की त्या ठिकाणी साबण लावून पाय धुतात, प्रत्येक घरी. म्हणजे त्यांच्याकडे ती धार्मिकता आहे, कंटाळत नाही, काय नाही, म्हणजे इतकं चांगलं हे आहे त्यांच्याकडे. तर एकंदरीत म्हणजे पाय धुतात म्हणून ते चांगले अशातला प्रकार नाही, त्याचे अजून पण त्यांचे काही भाग आहे की बाबा त्या प्रत्येकाचं घर जे आहे, आता त्या ठिकाणी गाव विभाग आहे, आदिवासी सगळे लोक राहतात. म्हणजे एरवी आदिवासी लोकांकडे लोक थोडं वेगळ्या दृष्टीने बघतात की ते मागासलेले आहेत, अशा दृष्टीने बघतात लोक. परंतु खऱ्या अर्थाने जर का बघितलं की ते धार्मिकदृष्ट्या एवढे पुढारलेले लोक आहेत. जाधववाडीचा त्या ठिकाणी चांगला संपर्क आहे आणि त्या जाधववाडीच्या सर्वांनी मार्गाने त्या लोकांना एवढं घडवलेलं आहे की त्याच्यामुळे धार्मिकदृष्ट्या ते लोक पुढारलेले आहेत. आणि काही लोक उपदेशी अशी बघितली की जे धार्मिकदृष्ट्या मागासलेले आहेत. आम्हाला तर जातीच्या दृष्टीने मागासलेले आणि पुढारलेले बघायचंच नाही. आता आम्हाला अध्यात्माचं एक हे करायचं आहे, टेस्ट करायचं आहे. आध्यात्मिक दृष्ट्या कोण मागासलेले आहेत आणि कोण पुढारलेले आहेत हे आता आम्हाला निकालात लावायचं आहे. तर एकंदरीत त्या ठिकाणी देवपूजा आहे, तर देवपूजेमध्ये म्हणजे देवपूजेची रूम एवढी मोठी आहे प्रत्येकाकडे की त्याच्यात कमी कमी 7 ते 8 लोक बसतील, एवढी स्पेशल फक्त देवपूजेची रूम आहे, बाकीचं घर वेगळं. म्हणजे हे काय आहे, धार्मिकदृष्ट्या ते एवढे चांगल्या प्रकारचे त्यांचं वर्तन आहे की त्या ठिकाणी साधू व्यक्ती गेल्यानंतर लगेचच त्यांचं आगत स्वागत, त्यांचं भोजन पूजन सेवा हे इतकं चांगल्या प्रमाणामध्ये होणार. आता ज्या ठिकाणी अशी एवढी सगळी सुविधा भेटली तर काय होईल, कदाचित समजा मी गेलो तिकडे तर काय होईल, आमचा धर्म कमी कमी होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी समजा आम्ही गेलो की ज्या ठिकाणी दुष्काळासदृश्य तो भाग आहे, पदार्थांची मुबलकता नाही आहे, तिथे काय मिळत आहे, फक्त भाकरी भाजी भाकरी भाजी. आता त्याच्याने काय होणार, वृक्षपणा जो आहे तो राहणार. एखाद्या ठिकाणी गेलो आपण, त्या ठिकाणी एवढे पदार्थ खायला मिळतात की ते म्हणजे टेन्शन येऊन जाते की काय संपवायचं आणि काय खायचं आणि किती खायचं, म्हणजे आपल्याला ती सवय नसते. मग त्याच्यामुळे काय तर तुम्ही जेवढं जास्त खाल तेवढं तुमच्यामध्ये आळस्य जाड्य तुमच्यामध्ये जास्त येईल आणि तेवढं तुमचा विधी आपोआपच कमी होईल. तुम्ही भाकरी खा, काही आळस बिळस येत नाही, आला तरी तेवढ्या पुरता, आणि मग शरीरामध्ये आपल्या अनावश्यक गोष्टी पण वाढत नाहीत आणि त्याच्यामुळे होतं काय, तुमचा धर्मसुद्धा चांगल्या प्रकारे चालतो. म्हणून स्वामी म्हणतात, धायतं अन्न घ्यायचे का, अन्नी काही का दोष असे, वृक्षांनात काहीच दोष नाहीये, भिक्षांनात काही दोष नाहीये, वृक्षांनात काही दोष नाही. दोष कशामध्ये आहे, हे इंद्रियार्थ विको पदार्थांमध्ये ते दोष आहेत. असे काही विभाग असतात ज्याच्यामध्ये इतके पदार्थ तिकडे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. हे विषय बहळत्व जे आहे पदार्थांचं, तर त्यामुळे काय होणार की तुम्ही जर का कानड देश तेलंग देश, म्हणजे आपली लीळा चालू होती, म्हणजे नातं दायंबा जे आहे स्वामी सांगतात आम्ही गेलो तेलंग देशाला, म्हणजे त्यांनी तेलंग देशच निवडला आणि त्या ठिकाणी मग एकाला गुरु करून टाकला. म्हणजे त्यांच्यामध्ये जो तब्येतीने चांगला होता, जो गुरु शोभला पाहिजे ना, गुरु म्हणजे असे जर का कमी वजनाचे आणि कमी जाडीचे असतील तर ते गुरु म्हणून नाही शोभणार. मग त्यांच्यात जो शोभेल गुरु म्हणून त्यांना बसवून दिलं, कपडे उपडे तसे घालून. ह्यांनी पण संन्यास वेश घेतला, सगळा भगवा केला आणि जायचे. मग यांनी या गावाला जायचं, त्यांनी त्या गावाला जायचं आणि मग त्या गावामध्ये मग सांगायचं की बाबा आमचे गुरुजी आलेले आहेत, ते एवढे विद्वान आहेत, हे आहे ते आहे. तर मग त्यांना भेटायला या सगळे, आणि मग सगळे लोक बिचारे आपले अंधश्रद्धेवाले सगळे लोक यायचे, त्यांचं पूजन वगैरे करायचे आणि काय दान धर्म वगैरे करायचे, निघून जायचे आपल्यासारखं. आपल्याला जर का कोणी सांगितलं अधिकरणं आलेले आहेत, आपण सगळे तुटून पडतो. अष्टांग पूजन आम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी फुलं, त्याच्यासाठी नोटा बिटा हार बिर हे तर आम्ही पूजन केलं, कपडे त्याच्यासाठी त्या अधिकरणांसाठी त्या पूजनासाठी, असं सगळं लवाजमा घेतो आपण आणि सगळ्यांचा वेळ हा त्या बाबांच्या पूजनामध्येच जातो. त्या बाबांचं पूजन का करतो बरं आपण, कारण की त्यांच्याकडे काय आहे, ज्ञान आहे म्हणून पूजन करतो. पण त्या ज्ञान आपण घेतो का, नाही. आपण काय केलं पाहिजे, त्यांच्याकडनं ज्ञान घेण्यात आपला वेळ उपयोगी लावला पाहिजे.
मी असं म्हणत नाही की पूजन करू नका, पण नुसतं पूजन करून समाधानी राहू नका. पूजना व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय आहे ना, काही गोष्टी आहेत त्या घ्या. तुम्हाला जर का परीस भेटला, मग त्या परीसाचं नुसतं पूजन करत बसाल का तुम्ही? परीस आलेला आहे, भेटलेला आहे असं जर का कळलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही घरातल्या जेवढ्या लोखंडाच्या वस्तू त्याचं कलेक्शन कराल, नवीन लोखंडाच्या वस्तू घ्याल, आणि परीस भेटल्यानंतर आधी काय कराल? त्या परीसाचं पूजन करत बसाल. परीसाचा उपयोग कराल आणि जेवढं काही लोखंड आहे ते सोनं करून टाकाल. तुमचं अज्ञानरूपी जे काही लोखंड आहे ते सोनं करण्यासाठी म्हणून ते अधिकरणं आहेत. तुम्हाला पूजन करायचंय, करा, नक्कीच करा, काही हरकत नाही. अधिकरणं भज्य होय पूज्य होय, परंतु त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते सुद्धा घ्या. पूजन वगैरे आटोपल्यानंतर बाबांना सांगा की 2 शब्द आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा. बाबांनाही सांगायचंच असतं, पण कुणी ऐकणारे तर पाहिजेत. कुणी म्हटलं तर पाहिजे तर ते म्हणतील. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा असंच झालं. सगळे ते यायचे, त्यांचं पूजन करायचे, निघायचे. त्यांना कोणी विचारलं नाही कोणाचे शिष्य, कुणाच्या परंपरेतले आहात तुम्ही, कुठे तुम्ही अध्ययन केलं, वेदशास्त्राचं काय ज्ञान आहे, हे कोणी विचारलंच नाही. म्हणून ते पकडले नाही गेले. विचारलं असतं, त्यांना नसतं आलं तर पकडले गेले असते की नाही? म्हणजे चौकशी झाली पाहिजे. ग्रस्त लोक जर का कोणी मार्गात गेले, अनोळखी सगळं आहे, मग ते विचारतात कुठून आले, मग ते म्हणतात आम्ही अमक्या ठिकाणाहून आलो आम्ही मुंबईहून आलो वगैरे आम्ही. मग तुम्ही ओळख सांगता, आम्ही सत्संग असतो आमच्याकडे, ते सागरदादा येतात. अच्छा, सागरदादा येतात का? मग ते भिक्षुक किंवा ते साधू काय करतात, मला फोन करतात. मग हां, ते अमके ठाण्याचे वगैरे ते तुमच्या ओळखीचे? हां, मी सांगता आमच्या ओळखीचे आहेत, आमच्या सत्संगामध्ये येतात वगैरे येते. हां बस. म्हणजे ते ओळख पटवून घेतात की हां बरोबर आहे. म्हणजे हे काय, एवढं दक्षता असते ती. तसं एखादी व्यक्ती जी आहे त्यांच्याकडे आपण जर का ज्ञान घेणं, म्हणजे ते आल्यानंतर आपलं हेच काम आहे, ज्ञान घेणं. हे ज्ञान घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि मग त्यांनी काय केलं की त्या गावातल्या लोकांनी त्यांना काही खाण्याचे पदार्थ द्यायचे आणि काही पूजन वगैरेसाठी द्रव्य द्यायचं. मग ते काय करायचे, पूजन द्रव्य वगैरे जे असेल, सोनं चांदी काय भेटलं असेल ते वेगळं कलेक्शन त्यांचं व्हायचं आणि खाण्यापिण्याचे पदार्थ खाऊन संपवून टाकायचे. असं चाललं. काय खाण्यापिण्याचे पदार्थ घरी नाही नेऊ शकत. मग ते सगळं आटोपलं, म्हणजे दुष्काळ संपला. मग आम्ही घरी आलो सगळे, आणि मग जे काही आम्हाला जे काही भेटलं होतं द्रव्य वगैरे ते आपसात वाटून झालं असेल त्यांचं, आणि ते नंतर आम्हाला उपयोगी पडलं ते द्रव्य. आणि बाकी रोजचं जेवण तर चालूच होतं, गोडधोड वगैरे सगळं काय. म्हणजे हे काय आहे, विषय बहळ देश. म्हणजे ज्या ठिकाणी उदास प्रदेश असेल तिथे होईल का हे काम? तिथे कोण नाही विचारणार. ज्या ठिकाणी विषय बहळ देश आहे, म्हणजे तिथे अवधूत मान्य आहे, अशाच ठिकाणी त्या गोष्टी होऊ शकतात. आणि ते आहे कानड देश आणि तेलंग देश. जर का आम्ही तिथे गेलो राहायला, तिथे थांबायला गेलो, तर काय होईल, रोजचं आम्हाला रोजचं पूजन, रोजचं भोजन, म्हणजे रोजचं त्या गोष्टी चालू राहतील. म्हणजे आम्हाला जो वेळ असणं गरजेचं आहे ते आमचं होणार नाही. आमचा जो नित्यविधी आम्हाला करायचा असेल, निमित्तविधी काही साधायचा असेल आम्हाला, तो त्याच्यातनं भेटणार नाही. आणि म्हणून त्या विभागामध्ये असताना तुम्हाला ह्या गोष्टी टाळणं खूप कठीण पडेल. तिथे गेले आणि तुम्हाला बोलवलं आज आमच्याकडे पूजा या, तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, जावं लागेल. गेलं की तिथे तुमचा तेवढा वेळ तिथे जाणार आहे. खूपसे असे कार्यक्रम महानुभाव पंथामध्ये होतात ज्या ठिकाणी आपण धार्मिक कार्य म्हणून जात असतो. एखाद्या ग्रस्तांच्या घरी कार्यक्रम असतो काहीतरी, तिथे आपले कमीत कमी 3 ते 4 तास वाया जातात, काहीच भेटत नाही. गेले की लोक भेटतात, दंडोत होतो बस. आणि त्यातले तर पंचावतार उभार असेल तर सगळे लोक त्याच्यामध्येच लागलेले असतात. प्रवचन वगैरे काही होत नाही, कारण त्या दिवशी भजनं आधी चालू असतात, त्याच्यानंतर 5 आरत्या म्हणायच्या असतात, त्याच्यानंतर विड्याची एक 6वी आरती म्हणायची असते, आणि परत एखादी आरती अशी 7वी आरती म्हणायची असते. म्हणजे लोक पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये असतात. मग आपण गेल्यानंतर काय फक्त भजन ऐकायची, आरती ऐकायची. तुम्ही म्हणाल भजन आणि आरती ऐकणं चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यातल्या त्याच जर का त्या ठिकाणी प्रवचन जर का ठेवल्या गेलं, भजन तुम्ही 2-3च घ्या, आरती एकच घ्या, बाकीच्या वेळामध्ये प्रवचन ठेवा.
अन्नदान कसं उत्तम आहे किंवा अन्नदान कसं केलं गेलं पाहिजे, निर्दोष असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, अन्नदानासोबत अजून कुठल्या क्रिया आहेत. सामूहिक तिथे पारायण ठेवा सूत्रपाठाचं, सामूहिक त्या ठिकाणी नामस्मरण करा त्या पंचावताराच्या ठिकाणी. नुसतंच बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा, म्हणजे कधी कधी जो जाणकार व्यक्ती आहेत त्यालाच बरं का, जे भजनाचे शौकीन लोक आहेत त्यांना तर अजून आनंदच वाटतो, अजून 4-5 भजनं झाली पाहिजे होती, अजून 2 आरत्या घ्या. परंतु जे कोणी ज्ञानी किंवा जाणकार व्यक्ती आहे त्यांना असं वाटतं की 5-10 मिनटं का होईना थोडंसं निरूपण झालं पाहिजे होतं. आम्ही निरूपण ऐकण्यासाठी म्हणून आम्ही येतो. लोकांना ऐकायचं आहे, ऐकायचं असतं, परंतु ते मिळतच नाही, तो माहोलच तयार होत नाही. म्हणजे कधी कधी काय होतं की आपले ते 3 ते 4 तास वाया जातात अक्षरशः. शेवटी आपण काय करतो, आरती संपली की पंगत पकडतो, पंक्तीत जागा पकडली की जेवायचं, आणि जेवलं की मग आपण एक क्षणही तिथे थांबण्याच्या ह्याच्यात नसतो आणि झोपायचं असतं घरी येऊन, आळस आलेला असतो. म्हणजे त्यातनं धार्मिकता काय साधली. आपण फक्त मानसिक समाधान करून घ्यायचं की आम्ही उपाराला गेलो, आमके आमके भेटले, साधू 4 भेटले, दंडोत झाला, हे गोमट्याचंच आहे. ह्याच्यानी काही म्हणजे ह्याच्यात तुमचं नुकसान झालं असं मी म्हणत नाही बरं का. वासनिक भेटले, दंडोत घडला, साधू भेटले, दंडोत घडला, फायदाच झाला तुमचा. परंतु जो काही फायदा झाला पाहिजे होता, एखादी वस्तू विकल्यानंतर 10 रुपयेच भेटले, हा फायदाच आहे. परंतु दुकानदाराची अपेक्षा होती की 50 रुपये भेटले पाहिजे होतं, तो फायदा त्याचा झालेला नाही आहे. म्हणजे हे काय आहे, हा भाग लक्षात घेतला गेला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा यांनी कुणीही काही हे नाही केलं, शेवटी फक्त दान धर्म झाला, बाकी ज्ञान धर्म काहीच झाला नाही. ज्ञान धर्म पण झाला पाहिजे, दान धर्म पण झाला पाहिजे. कारण की जर का आम्हाला देवाने भिक्षा मागायला सांगितलेली आहे, याचाच अर्थ इनडायरेक्ट जी तुम्ही लोकांनी साधूंना भिक्षा द्या हा शब्द तिथे न बोलताच स्वामींचं तिकडे येऊन गेलेला आहे. आम्ही मागायला गेलो की तुम्हाला द्यावं लागणार, परंतु नुसतंच दान धर्म हा प्रकार नको. त्याच्यामध्ये ज्ञान धर्म सुद्धा असला पाहिजे. ज्ञान सुद्धा आम्ही तुम्हाला द्यायचं आहे. आम्ही जर का नाही दिलं तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही आम्हाला विचारायचं आहे. आम्ही नाही सांगितलं तर तुम्ही हे करा. आता तुम्हाला जेवायला वाढल्यानंतर पाणी नाही दिलं, मग तुम्ही मागतच नाही का पाणी? तुम्ही मागता की नाही? जेवायला सुरुवात केल्यानंतर पाणी द्या बरं मला. तसंच आहे जीवनामध्ये ज्ञान हे सुद्धा अशाच पद्धतीचं आहे की ते तुम्ही मागून घेतलं पाहिजे ज्ञान. तर या ठिकाणी अशा प्रकारे दायंबा स्वामींना सांगतात, हा अवघा जन डंबे खावा. म्हणजे सहजपणे आम्ही त्यांना फसवलं, कोणाच्याच लक्षात नाही आलं की आम्ही कोण होतो, काय होतो वगैरे. तर एकंदरीत त्यांनी पण तो तेलंग देश निवडला, कारण की ते तर विषय बहळ देश पदार्थांची एकदम सगळी मुबलकता आहे. धार्मिक लोक आहेत, त्यांचे अवधूत मान्य हे मुख्यत्वे आहे. एखाद्या ठिकाणी मुबलकता असेल परंतु ते लोक नास्तिक असतील तर ते कशाला देतील कोणाला, साधूला किंवा कोणाला? त्या ठिकाणी मुबलकता पण पाहिजे आणि त्यासोबतच अवधूत मान्य म्हणजे संन्यासी लोकची मान्यता त्या ठिकाणी आहे, धार्मिकता असल्यामुळे त्या लोकांमध्ये. तर त्या ठिकाणी जर का तुम्ही गेलात तर काय होईल, तर आपण्या ते कवणी नेणे आपण कवणा ते नेणी जे. मग जर का अनोळखी ठिकाण आहे मग तर काय हरकतच नाही. आपल्याला कोणी ओळखत नाही, कुणी आपल्याला ओळखत नाही आणि आपण कुणाला ओळखत नाही. मग असं ठिकाणी जर का आहे तर मग ते ठिकाण कसंही असं आपण तिथे जाऊ शकतो. स्वामी म्हणतात नाही, कानड देश तेलंग देश तिकडे गेलं तर तुम्हाला ओळखी लागणार नाही. तुम्ही अनोळखी जरी आहात, तुम्हाला कोणी ओळखत नाही, तुम्ही कोणाला ओळखत नाही असं जरी असेल तरी पण काय होणार आहे, ते तर अवधूत मान्य संन्यासी हीच ओळख आहे. तुम्हाला नुसतं तुमच्या संन्यास वेशात तुम्हाला कोणी बघितलं की तिथेच तुमचं पूजन वगैरे सुरू होऊन जाईल आणि त्याच्यात तुमचा धार्मिकतेमध्ये तुमचा वेळ कमी आणि कार्मिकतेमध्ये तुमचा वेळ अधिक जाईल. आणि याचं निळेचं प्रमाण आपल्याला जर का द्यायचं झालं तर आमच्या निळभट्ट भांडारेकरांनी सांगितलं, शाळा पडेल. स्वामी म्हणतात, उशीर का लागला? ते म्हणाले, देवा हे असं झालं, मी सांगितलं शाळा पडेल आणि सगळ्या मुलांना बाहेर काढलं आणि नंतर शाळा पडली तर मग सगळ्या लोकांना चांगलं बरं वाटलं, मी त्यांच्या उपयोगी गेलो आणि मग सगळ्यांनी मला आपापल्या घरी नेलं. मग काय कोणी पाय धू, कोणी चंदन लाव, काय लाव, हे चांगली दीक्षा दे आणि त्याच्यामुळे वेळ गेला. सांगतात ऐसे तुम्ही जर का म्हणता, असं जर का तुम्ही करताय तर लोक न भजे, लोक तुम्हाला भजणार नाहीत का?
की तुम्ही जर का असं जर का तुम्ही दाखवायला लागले तुमचं कौशल्य, तुमची उपयुक्तता, जी धार्मिक रूपी नाही बरं का, धर्मरूपी नाही आहे, जी कर्मरूपी आहे, ही त्या मुलांना वाचवणं काही वाईट नाही आहे, परंतु ती धर्मरूपी नाही, ती कर्मरूपामध्ये आली एक प्रकारे. थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एकदमच अर्थ जो आहे तो आपण थोडं काय आहे की जवळजवळच आहे अर्थ. हे मुलांना वाचवणं हा एक प्रकारे काय आहे, चांगला धर्मच आहे, परंतु त्यातल्या त्यात आपण विभाग करतो की त्यातनं कुठेतरी कर्म जोडल्या गेलं, म्हणजे पुण्य जोडल्या गेलंय. तुम्ही अन्य राहटीच्या लोकांशी ज्या पण क्रिया करतात त्याच्याने तुम्हाला कर्माच्या बंधनात तुम्ही अडकत आहात. कर्म लागतंय तिकडे. तिथे कणव वगैरे काही लागत नाही, अधिकार योग्यता नाही आहे तिथे. कणव त्या ठिकाणी कर्म लागत आहेत, परंतु दैवराटीच्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही ज्या क्रिया करतात त्याच्याशी, त्याच्याने तुम्हाला काय लागणार आहे, कणव वगैरे अधिकार योग्यता ह्या गोष्टी लागणार. चांगल्या क्रिया करत असू तर ती गोष्ट आहे. तर मग या ठिकाणी म्हणून स्वामींनी शिक्षा पण केलं निळभट्ट भांडारेकरांना की तुम्ही ते जर का असं जर का भविष्य सांगत राहिले तर ऐसेही करिता लोक न भजे. लोक भजणार नाहीत का तुमचं, भजन पूजन करणार नाहीत का तुमचं? मग तुमचा अधिक वेळ कशामध्ये जाणार आहे, भजना पूजनामध्येच जाईल. आता जर का तुमचं ते भजन पूजन नसतं तिकडे तर तुम्ही दीक्षेहून लगेच इकडे आला असता. एक धरून चालू आपण की त्यांना 1 तास उशीर लागला यायला, असं धरून चालू आपण. जर का त्यांनी ते पूजन वगैरे घेत बसले नसते तर ते 1 तास लवकर सन्निधानामध्ये आले असते. म्हणजे 1 तास त्यांना असन्निधान लागलं, 1 तास असन्निधानामध्ये ते राहिले, म्हणजे 1 तासाचं नुकसान झालं ना त्यांचं. स्वामी म्हणतात येथीच्या दिसा तेथीच्या मासा. स्वामींनी हे पण म्हटलं असतं येथीच्या मिनिटा किंवा येथीच्या तासा तेथीच्या दिसा. म्हणजे इथे 1 तासामध्ये जे काही गोमटा भेटणार आहे तिथे तुम्ही 1 महिना जरी राहिले तरी पण 1 तास नुकसान म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. जर का माहीम भट्टांना स्वामींनी हे नुकसान लक्षात आणून दिलेलं आहे बरं का. जे लोकांचा रोजचा वचन पाठांतर आणि लीळा चिंतनाचा उपक्रम आहे ना, त्या लोकांना खूपच गुदमरल्यासारखं होतं अशा काही ठिकाणी की जिकडे काहीच ऐकायला मिळत नाही. त्यांना असं वाटतं की आपले दुपारचं आपला वेळ आहे, जर का इकडे नसतो आलो तर ते आपलं लीळा वाचन झालं असतं, काही सूत्रपाठ पाठांतर झालं असतं. म्हणजे त्या व्यक्तीला कळतं की आपला वेळ कुठेतरी हे झालेला आहे. तर तेव्हा तुम्हाला कळेल की 1 तास म्हणजे नुकसान काय असतं. म्हणजे 1 तास आपण तर 800 वर्ष गुणिले काय तास असतील तेवढे तास आपण देवापासून लांब आहोत. जवळीकता काय असते हे आपल्याला कळणार नाही, परंतु ज्याला कळलेलं आहे त्याला 1 मिनिटाची सुद्धा जर का स्वामींनी अंतर दिलं, जर का अदृश्य झाले स्वामी, तर काय होणार, त्या व्यक्तीचा जीव जाईल. आमचे कृष्ण महाराज गेले, समुद्रात बुडाले अशी अफवा कृष्ण महाराजांनीच पाठवली. बघू काय होतं, कोण कोण जिवंत राहतं आमच्या शिवाय, कोण कोण मरतं आमच्यासाठी. सगळ्या त्या कोणी होत्या 16 सहस्र वगैरे त्या समुद्राच्या इथून नुसता रडारड चालू झाली, मेलं कोणीच नाही. लक्षात घ्या बरं का, तुम्ही मरून बघा एकदा, तुमच्यासाठी कोणीही मरणार नाही, पण तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यासाठी मर 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 चालू असते. तुमच्या नंतर बघा तुम्ही दिसतं बरं का, मेल्यानंतर दिसतं, घाबरू नका, ती सोय देवाने केलेली आहे. मला प्रश्न पडला की मेल्यानंतर 10 दिवस इथेच का ठेवतात, तर ते दाखवतात. मेल्यानंतरचा सीन बघा तुम्ही की तुम्ही ज्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे त्या लोकांची परिस्थिती काय आहे, ते तुमच्यासाठी काय करतायत, हे लाईव्ह तुम्ही बघा. मग कमीत कमी तेव्हा तरी वाटेल अरे एवढं यांच्यासाठी केलं नाही, हे काय 1 दिवसच रडले फक्त, नंतर मग व्यवस्थितच आहे ते सगळे काय. तर एकंदरीत या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सगळ्यांची रडारड चालू झाली, परंतु मेलं कोणीच नाही. परंतु त्या ठिकाणी रुक्मिणी ज्या होत्या, रुक्मिणी स्वामी आले तिकडून सगळे आनंदित झाले. कृष्ण महाराज म्हणतात रुक्मिणी कुठे आहे, सत्यभामा म्हणते ह्यांना तर रुक्मिणीचीच पडलेली, आम्ही एवढं, ती तर तिकडे दिसत पण नाहीये, तिला तर काय पडलेलंच नाही. कृष्ण महाराज गेले आणि त्या ठिकाणी ती आरशाच्या समोर बसलेली होती. बाकीचे म्हणाले की बघा तुम्ही गेला, ती बातमी कळून सुद्धाही आरशासमोर शृंगार करते आहे.
परंतु कृष्ण महाराजांनी तिला हात लावला तर तिचं देह खाली पडलं, असं सावध केलं लगेच. देह म्हणजे जीव चाललेला होता तिचा. तिने जसं ऐकलं कृष्ण महाराज गेले, तिने उठून समुद्राकडे जायची सुद्धा तिच्याकडे तो वेळ नव्हता. ती जसं ऐकलं तिथे जागेवरच ती गतप्राण होणार. सुरू झाली प्रक्रिया. कृष्ण महाराज आले, सावध केलं तिला. हे आहे एक म्हणजे थोड्या वेळाचं सुद्धा अंतर जर का ईश्वराचं आणि आपलं पडलं तर हा प्रकार होतो. त्याच्यानंतर आमचे महादोबा भक्त होते, स्वामी गेलेत हे 3 वेळा फक्त त्यांनी विचारलं आणि गेलं, संपलं. अंतर बघा, बाईसांना फक्त एकदाच सांगितलं स्वामी गेले, लगेच समर्पित. तुम्हाला आम्हाला हे कळणारच नाही हे अंतर काय असतं ते. आणि सगळ्यात म्हणजे या ठिकाणी आपण हे बघतो आहोत की अशा पद्धतीने डांगरेश आहेत, डांगरेशांना स्वामींनी सांगितलं जा इथून, अंतर पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी डांगरेशांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, अंतर जे आहे. बाईसांना स्वामी सांगतात आता जर का आग्रह केला तर म्हणजे आम्हाला इकडे नाही जायचं, या रस्त्याने जायचं नाही, आम्हाला ह्या रस्त्याने जायचं आहे. बाईसांचा आग्रह नाही इकडेच जायचं, आणि स्वामी जागेवर अदृश्य होऊन गेले. बाईसांनी बघितलं स्वामी कुठेच दिसत नाही, बाईसा मूर्छित होऊन पडल्या खाली. कदाचित स्वामी लगेच तिकडे प्रगट झाले. ते म्हणतात जीजी कुठे होतात? स्वामी म्हणतात की आम्ही एकदम या ठिकाणीच होतो, या झाडाखालीच होतो, आम्ही एकदम छोटे झाले होते स्वामी. स्वामी म्हणतात जर का आता परत आग्रह केला तर बघा मग परत भेट होणार नाही, जीजी नाही. हे अंतर जे आहे ते आपल्याला कळत नाही, ते त्यांना ते कळतं ज्यांना त्याची किंमत आहे. आणि म्हणून निळभट्ट भांडारेकरांना स्वामींनी सांगितलं हे तुम्हाला मान सन्मान सगळं पाहिजे असेल तर तो मिळेल, मग आम्ही भेटणार नाही. आणि खरोखरच आहे ना, त्याच्यात जर का आपण लागून राहिलो म्हणजे तुम्ही कुणाचं पूजन करताय तर तुम्ही सुद्धा काय होत आहे, तुम्ही पण त्याच्यातच आहेत. तुम्ही म्हणाल नाही आम्ही तर धार्मिक विधी करतोय. पूजन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष कोणाकडे असतं? देवाकडे असतं का फोटोग्राफरकडे असतं? आपले फोटो चांगले यावेत या दृष्टिकोनातनं आपण त्या ठिकाणी पूजनाचं म्हणजे पूजन ते असं गंध लावताना फोटोवाल्याकडेच बघत असतो आपण. पण तो गंध असेल तो कुठे लागतो? कपाळाला लागायच्या ऐवजी वेगळ्या म्हणजे मध्यभागी लागायच्या ऐवजी साईडला लागतो. आपलं लक्ष तिकडे आहे. म्हणजे आपलं धार्मिकतेकडे आहे का लक्ष? आपला फोटो चांगला आला पाहिजे हाच प्रकार चाललाय. म्हणजे कुठेतरी तुम्ही जर का ज्ञानदृष्टीने जर का बघितलं, मी पुन्हा एकदा सांगेल पूजन करा पण ते एक लिमिट असावं, त्याचं मर्यादित असावं आणि सोबत ज्ञान सुद्धा तुम्ही काढणं तुम्हाला ते गरजेचं आहे. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी सगळ्या पाळल्या गेल्या पाहिजेत. आपणही समोरच्याचा वेळ पूजनामध्ये घालवू नये किंवा आपण स्वतःचा जो काय वेळ आहे तो सुद्धा उपयोगी लावावा, म्हणजे ज्ञान काढण्याच्या उपयोगी लावावा. तुम्ही त्या अधिकरणांना तुम्ही एकट्याने जर का एक प्रश्न विचारला तर तिथून पुढे 1, 2, 3 तासाचं निरूपण होऊ शकतं तुमच्या एका प्रश्नावर. महादाईचा एकच प्रश्न करायचा आणि त्याच्यावर कितीतरी निरूपण स्वामी आमचे करायचे, भटोबाज प्रश्न करायचे, कितीतरी निरूपण त्याच्यावर व्हायचं. म्हणजे अशा प्रकारचं जे पूजन आहे हे स्वामींना अपेक्षित आहे. आणि जे जे कोणी अधिकरण मंडळी आहेत, ज्ञानी व्यक्ती आहेत, त्यांना पण खूप समाधान वाटतं जेव्हा तुम्ही काहीतरी प्रश्न त्यांना विचारता. त्यांना पण ते सांगायला इतकं छान वाटतं की बरं कोणीतरी प्रश्न विचारला आणि ते त्यांना त्याचा आनंद असतो. परंतु काय असतं की आपणच जबरदस्ती करतो त्यांना की नाही नाही बाबा पूजन झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, आम्हाला सगळ्यांना घरातले आम्ही 7 लोक आहेत तर 7ही लोकांना अष्टांग पूजन करायचं आहे. म्हणजे तो किती वेळ गेला, त्यांना त्रास होतो. परंतु आता काय बोलायचं, ठीक आहे नाही बोललं तर मग तुम्ही त्यांच्याकडे कसं घेतलं मग आमच्याकडे कसं नाही घेत, म्हणजे हा एक प्रकार होतो. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, स्पष्ट सांगितले की ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊच नका. तुम्हाला ओळखू नये कोणी आणि तुम्ही कोणाला ओळखू नये अशाच ठिकाणी राहायचं की जेणेकरून धर्माचरण करत असताना तुमच्या धर्माचरणामध्ये कुठेही बाधा येता कामा नये. आता जर का कोणी म्हटलं कोणीतरी आईस्क्रीम दिलं, ते म्हटले मी आईस्क्रीम सोडले, हां काय होत नाही उन्हाळा आहे आता खा तुम्ही. अरे पण त्यांनी सोडलं ना, त्यांना नाही खायचं ते, त्यांनी त्याचा परिच्छेद केलेला आहे. मग तुम्ही कशाला त्यांना हे करताय, त्रास कशाला देता त्यांना? एखादी व्यक्ती म्हणते की नाही मी फक्त
एकच चपाती मी खातो किंवा 2च चपाती मी खातो, बस माझं एवढंच आहे, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त एक मी नाही आपण नाही ना घ्या, काय होत नाही, आज आमच्याकडे पहिल्यांदा जेवताय तुम्ही, पहिल्यांदा जेवताय आणि दुसऱ्यांदा जेवता, तुम्ही त्यांच्या नियम त्यांनी जो केलेला आहे त्यांच्यामध्ये तुम्ही का अडथळा ठरता, त्यांचा तुम्ही नियम का भंग करता? म्हणजे हे काय आहे, आपण आपलं हे केलं पाहिजे की आपल्यामुळे कोणाची धर्महानी होता कामा नये. आणि म्हणून स्वामींनी काय सांगितलं, तुमचा धर्म भ्रष्ट होऊ नये आणि तुमच्यामुळे इतरांच्या धर्मामध्ये हानी होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशाच ठिकाणी आपण विधिविधान केलं पाहिजे की ज्या ठिकाणी कोणी ओळखीचं नाही पाळखीचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण स्वामी सांगतात की कानड देशा तेलंग देशा न वचा, म्हणजे पूर्ण काही सगळ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या जागा तुम्हाला विहित नाही आहे, काही निषिद्ध जागा आहेत त्या ठिकाणी आपण जाऊ नये. कानड देशा तेलंग देशा जर का आपण गेलो तर त्या ठिकाणी पदार्थ भरपूर खायला मिळतील आणि त्याच्यामुळे जाड्य येऊ शकतं आणि अवधूत मान्य म्हणजे त्या ठिकाणी पूजन वगैरे आपलं होईल आणि तो मान सन्मानामध्येच आपण त्या ठिकाणी त्याच्यातच रत राहू. त्या काळामध्ये कदाचित परमेश्वराचा विसर आपल्याला पडू शकतो आणि म्हणून स्वामींनी हे वचन आपल्याला या ठिकाणी आचाराचं 23 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. दंडवत हो.